करेल हा सन्मान आपल्या शुभ हस्ते आज वेळेतला वेळ काढून रायगड पेनचा आवाज आज पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 साठी आपण ऐकलात आणि या आवाजाचा आता केला जाईल सन्मान। वेलकम हा सन्मान आम्ही करत आहोत आज रायगडचा पेनचा आवाज आमचा लाडका आवाज आणि पाटण तालुका प्रीमियर लीगचं संगीत आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं आणि ज्यांच्या मित्राच्या माध्यमातून बनवलं गेलं कारण की ही संगीत बनवण्यासाठी आपण पहिले रुपेश पाटील सर यांचं महत्त्वाचं योगदान आम्हाला लाभतं। थँक्यू सो मच आज आपण उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली आणि पुन्हा एकदा बोलबाला 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 आम्हाला ऐकायला भेटलं। थँक्यू ओव्हर टू यू निलेश सर। थँक्यू धन्यवाद। ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात किरण मस्कर सरांचा आवाज आणि त्याचबरोबर पाठीमागच्या मॅच मध्ये ज्यांच्या माध्यमातून धावतं वार्तांकन आपण ऐकलं रायगड पेनचा आणि पनवेलचा आणि पश्चिम महाराष्ट्र समालोचन परिवारातला मराठीतला एक चांगला आवाज रुपेशजी पाटील सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात। त्याचबरोबर आशिष चोरगे सरांचा आवाज ऐकतायत, लवजे जाधव सरांचा आवाज तुम्ही ऐकला, तुषार जांभळे सरांचा आवाज, या समालोचकांचा आवाज आतापर्यंत तुम्ही या स्पर्धेला ऐकत आहात। मॅच झाले सुरुवात। एका बाजूला संघ आहे MH50 फलटण विपक्ष वेद वॉरियर्स अशी लढत आहे। वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा आणि हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगलाय। या दोन टीम मध्ये हा पुढील बॉल आला त्याला बॅटचा चेहरा दाखवला। क्षेत्ररक्षक आहेत वेगाने बॉल वरती गेले, झडप घातली, बॉलची फेकी तत्परतेने केली, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे। बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गोशेटवाडीचा राजेश कुराडे जिल्हा आयकॉन म्हणून पाठीमागच्या हंगामाला KSK प्रीमियर लीग मध्ये समाविष्ट झाले होते। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहेत सोबतीला संतोष डिसले जे जिंती गावचे आहेत। पहिलं षटक सचिन असवले यांच्या नावी आहे। पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती। बॉलर तयार, आक्रमण हल्ला या बॉल वरती, तडक फडक बेधडक कडक आला या बॉल वरती। 17 क्रमांक 1 चा मोठा षटकार, बॉल सीमा पार। संतोष डिसले यांच्या बॅट मधून हा मोठा टोला आलाय आणि आल्या आल्या त्यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला। टप्पा पडला, उसळणारा बॉल पाठवला, पॉवर फुल स्ट्रोक सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी हा पहिला मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये। धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचलेली आहे। 5 बॉलचा खेळ संपलेला आहे। सचिन असवले यांनी काही बॉल निश्चित चांगले टाकले। सुरुवात जर आपण पाहिली सचिन असवले यांनी चांगली केली होती, परंतु हा बॉल थोडासा महागडा टाकला। टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल संतोष डिसले यांनी पाठवला सीमारेषा पलीकडे। पॉवर प्लेच्या या षटकातला हा शेवटचा बॉल आहे। एक भव्य दिव्य आखीवरेखी आयोजनाचा आपण आस्वाद घेत आहोत। नाविन्यपूर्ण आयोजन। पर्व 5 क्षेत्ररक्षक आहेत। बॉल अडवण्याचा प्रयत्न, थोडीशी गडबड झाली परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये। एका धावेसाठी षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे। एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 10। सुरुवात होईल। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे। राजेश कुराडे बॅटिंग करतायत। 4 बॉल खेळलेले आहेत, 3 त्यांनी बनवल्या। संतोष डिसले जे जिंतीचे आहेत 2 बॉल खेळले, 7 धावा कुठलेल्या आहेत। एका बाजूला पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 10 धावा। ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज तयार। सोनवडे गावचे नितीन कुंभार यांच्या नावी षटक क्रमांक 2 आहे। पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगती पथावरती पहिला बॉल राजेश कुराडे यांच्यासाठी ऑन साइडला मैदानाचा बॉल वळवलाय। क्षेत्ररक्षक धावतायत 2। थोडीशी गडबड झाली, त्यानंतर बॉलची फेकी होते आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा निश्चित मिळतील। बॅटिंग करताना टीम MH50 फलटण या टीमला एका बाजूला टॉस झाला होता आणि टॉस जिंकला होता। वेद वॉरियर्स या टीमने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंग साठी MH50 फलटण या टीमला आमंत्रित केलं होतं। चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका।
क्षेत्ररक्षक 2 आले होते, त्यांच्यामध्ये थोडीशी झुंबड उडाली आणि त्यानंतर पहा ज्या धावा मिळाल्या ती धाव होती तब्बल 1. जागेवरतूनच खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि या बॉलच्या पाठीमागे पडले, लांबी कमी. धक्का क्रमांक पहिला लागलाय. बॅटिंग करताना टीम MH50 फलटण या टीमला आणि फलंदाज संतोष डिसले इथे माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 11. एक गडी बाद. 1.2 बॉलचा खेळ संपलेला आहे. नितीन यांचा हा बॉल पहा, छोट्या उसळीचा संतोष डिसले यांचा प्रयत्न हाच होता की हाई बॉल मला सीमारेषा पलीकडे पाठवायचा, लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला विकेटने. ओमसाई MTC live.in चा एक चांगलं प्रसारण तुम्हाला पाहायला मिळत आहे. संपूर्ण टीम त्यांची जोडलेली आहे. भव्य दिव्य पर्व क्रमांक 5 चा आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. याही वर्षी काही गोष्टी नाविन्यपूर्ण आहेत. बॉलर तयार आणि किन एका विकेटची इथे संधी चालून आली. परंतु इथे बालंबाल बचावलेले आहेत. हा बॉल निर्धाव येतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. जबरदस्त रंगलेला असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. MH50 फलटण विपक्ष वेद वॉरियर्स अशी लढत आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलने सीमारेषा तोडली आहे. सरळ 4 धावांसाठी बॉल सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो एक वजनदार, बहारदार, शानदार फटका. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. मैदानाच्या आतमध्ये शंकर आले, त्यांच्या बॅटमा चौकार आला. ताकदीचा योग्य वापर होता, टायमिंग प्रॉपर होतं. टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल मार्गच झाला सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षकाला हताश व्हावं लागलं, त्याशिवाय पर्याय नव्हता. बॉलर तयार. जागेवरतूनच हाई बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान 6चा लगान टीम MH50 फलटण या टीम साठी. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूम धडाका लावलाय, दुडगूस घातलाय. बॅटिंग करताना फलंदाज शंकर यांनी काय फटके खेळलेले आहेत. पुन्हा एकदा पहा या फटक्याची क्रिया. जागेवरतूनच बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावांसाठी सी कॉर्नर सीमारेषा तोडणारा फटका. धावसंख्या 23. एक गडी बाद. 2 षटकांचा संपलाय खेळ. पुन्हा पुन्हा पाहावासा असा फटका. पहा अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. आणि पाही ती लाजवाब बॅटिंग, दोन्ही अँगल, साइड अँगल, फ्रंट अँगल कशा प्रकारे खेळलेला हा फटका. त्याचं रिप्ले टेलिकास्ट ओमसाई MTC live.in. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये काय घडलं, 23 धावा आलेल्या आहेत टीम MH50 फलटण या टीम साठी. आणि या टीमने एक गडी गमावलाय. वेद वॉरियर्सने काय केलं, एक गडी टिपलेला आहे. परंतु इथून आणखीन काही फलंदाज कशा प्रकारे माघारी पाठवता येतील ना, याचा प्रयत्न वेद वॉरियर्स या टीमला करावा लागेल. आतापर्यंत आपण MH50 फलटणचा आढावा घेतला. MH50 फलटण या टीमने आतापर्यंत 2 सामने खेळले, त्याच्यातला एक गमावला, एक जिंकलाय. लॉंग ऑनला खेळाडू बॉलच्या खाली गिरट्या घालतायत, परंतु इथे झेल निसटलेला आहे.
एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये केलंय. झेल कुणाचा सुटलाय तर राजेश कुराडे यांचा सुटलेला आहे, ज्यांनी काही पर्व गाजवलेली आहेत पाटण तालुका प्रीमियर लीगच्या, आणि अशा खेळाडूचा झेल सुटलेला आहे. कोयना नगरचे खेळाडू म्हणजे राजेश कुराडे, डावकुरा हाताचे एक प्रतिभावंत खेळाडू. बॉल हवेत खेळला होता, फार वेळ क्षेत्ररक्षकांकडे होता, परंतु पूरक प्रकाशामध्ये सुरू असलेला हा सामना म्हणजे एखाद्या झेलचा योग्य अंदाज मला बांधावा लागतो. बॉलर तयार राहुल ओव्हर नंबर 3 मध्ये. वेद वॉरियर्स टीम कडून समोरच्या बाजूला राजेश कुराडे. बनपुरी गावचे राहुल पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये तयार होतील. हा पुढचा बॉल प्रगतीपथावरती. बॉलला कट करण्याचा प्रयत्न, बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललाय, पण राहुल पाटील यांनी काय केलं, बॉल शहरापासून थोडासा दूर ठेवला आणि सांगितलं की फलंदाजांना की तुम्ही कसरत करा. आणि फटका खेळताना राजेश कुराडे यांच्या बॅट मधून एक सिंगल धावेचा फटका आलेला आहे. धावसंख्या भरारी घेते, जाऊन पोहोचले 26 वरती. गडी बाद. आक्रमण जागेवरतूनच केलंय. आता हा बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. बॉलने घेतले भरारी, फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. राजेश कुराडे यांच्या बॅट मधून हा मोठा टोला आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटचा बोलबाला. बॉल सीमा पार, षटकार. राजेश कुराडे यांनी काय फटका खेळलाय, ताकदीचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. हीच ती महत्वाची जागा. षटकार. धाव फलकावरती आता चांगल्या गतीने येत आहेत. धावसंख्येचा वेग वाढलाय, धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचलेली आहे. दोन्ही बाजूने आक्रमण. शंकर बॅटिंग करतात, 4 बॉल खेळलेले आहेत, 12 बनवलेले आहेत. राजेश कुराडे 8 बॉल खेळतात, 13 बनवलेले आहेत. राहुल पाटील यांच्यावरती भीषण हल्ला चढवला, 3 बॉल टाकलेत, 9 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. पाटण तालुका प्रीमियर लीग या वर्षी बद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना की पर्व क्रमांक 5 नाविन्यपूर्ण आहे. दिवस रात्र पर्व क्रमांक 5 आपल्या भेटीला आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल, दिशा खराब. त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांचे सुपुत्र ओमसाई MTC.live.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. डीजे अद्वैत या नावाने आपण डीजे अनेक वेळा वाजताना पाहिलेला आणि प्रत्यक्षात ते मॅचचा आस्वाद घेत आहेत. या सर्व काही गोष्टी आमच्यापर्यंत येत आहेत आणि किंबहुना त्याचा आढावा आपल्याला प्रामुख्याने घ्यावा लागेल, कारण बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, दिशा खराब आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पण लहानापासून आणि थोरांपर्यंत या स्पर्धेचा आस्वाद घेतला जातोय. जसे जसे प्रेक्षक आम्हाला माहिती पडतील की या स्पर्धेत जोडले गेलेले आहेत तसे मात्र त्यांची अनाउन्समेंट आपण करूया. हा बॉल आता सोडून दिलाय. काही बॉल उजव्या स्टीच्या बाहेर, काही बॉल डाव्या स्टीच्या बाहेर. अशा प्रकारच्या दिशेवरती नियंत्रण गोलंदाज राहुल पाटील बनपुरी यांना ठेवावं लागेल. टप्पा चांगला आहे, फक्त योग्य दिशेने बॉल टाकावे लागतील. पहा, प्रतिभा आहे, क्षमता आहे, अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. गोलंदाजी मधली धार, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी आज अंमलात आणाव्या लागतील. राहुल पाटील यांनी टाकलेले आहेत बॉल 5, धावा खर्च केलेले 11. जागेवरतून खेळलेला फटका, टिपिकल फटका. राजेश कुराडे सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. राजेश कुराडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं, त्या वादळाचा सपाटा पहा, झंझावात पहा. राजेश कुराडे धूम धडाके बाज बॅटिंग करतायत. काय फटका खेळलाय. जागेवरतूनच बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे आणि मोहर लागली ती 6 धावेंची. आणखीन एका बॉलवरती आक्रमण केलंय, परंतु थोडेसे या फटक्यावरती नाखुश आहेत, कारण फटका पाठीमागच्या बाजूला चाललेला आहे. पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन आहे. तुम्ही किती मोठा फटका खेळलात तरी धाव एकच मिळणार आहे, परंतु आत्मविश्वास द्विगुणित करणारा फटका. राजेश कुराडे काय बॅटिंग केली आज या मॅच मध्ये. नावाप्रमाणे खेळही बहरलेला आहे. एका बाजूला 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धाबा आहेत 42, 1 गडी बाद. करंट रन रेट जर पाहिला ना 14.00 आहे. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं असं आहे की MH 50 फलटण बॅटिंग करताना कमीत कमी 70 धावा तरी धावफलकावरती लावू शकतो. याचा विचार आता वेद वॉरियर्स टीमला करावा लागेल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, परंतु इथूनच्या उर्वरित 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी वेद वॉरियर्स टीमला करावी लागेल. 42 धावा, 1 गडी बाद. 42 लॉस ऑफ 1 विकेट.
षटक क्रमांक 4 साठी आता कोणाला बोलवलं जाईल? पाठीमागे आमच्या बरोबर घडलं काय याचा विचार करून चालणार नाही. वेद वॉरियर्सला उर्वरित 2 षटकांमध्ये काय चांगलं करता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल, कारण 3 षटकांमध्ये आतापर्यंत या संघाने ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. महत्वाची विकेट कोणती आहे? राजेश कुराडे आणि शंकर. ही विकेट सध्याच्या घडीला टिपावी लागेल. ओव्हर नंबर 4 साठी जय आलेले आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये एक युवा खेळाडू बॉलिंग साठी तयार. फटका जागेवरतून खेळलाय, निघालाय बॉल सीमारेषा दिशेने, एका पायावरती पकडलेला, नटराज मुद्रेमध्ये कॅच. धक्का क्रमांक लागलाय 2रा आणि फलंदाज शंकर इथे माघारी. मोठा फटका खेळायला गेले. 12 धाबा ज्यांनी बनवल्या 5 बॉलच्या पाठीमागे असे शंकर चाललेत माघारी. फटका चांगला खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचंही कौतुक तेवढंच करावं लागेल, कारण ज्या प्रकारे एका पायावरती शरीराचं नियंत्रण ठेवलं आणि कॅच पकडला. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आपण पाहिलं तर युवकांच्या गळ्यातील टाईट अर्थातच आमचे युवा नेते, ज्यांनी आपण पाहिलं तर पाटण तालुका क्रिकेटसाठी सातत्याने हे मैदान खेळण्यासाठी नेहमी शिवाजी जाधव बॉस यांच्या मैत्री खातर या मैदानामध्ये पाटण तालुक्याच्या स्पर्धा भरवण्यासाठी सातत्याने नेहमी ग्रीन सिग्नल दिलाय. म्हणजेच काय, मैत्री जपावी कशी हे ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही पाहिलं, ओळखलं, बघितलं, ते आमचे सर्वांनी आदरणीय अनिकेत दादा म्हात्रे साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. दिलदार व्यक्तिमत्व आणि दिल दोस्ती दुनियातला एक राजा माणूस. माणसं कमवणं हे महत्वाचं आहे. तुम्ही आयुष्यात किती पैसा कमवला हे महत्वाचं नाहीये, मात्र ज्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये माणसं कमवली आणि जो व्यक्ती आल्यानंतर माणूस त्यांना आपुलकीनं भेटतो, हातही मिळवतो, ते अनिकेत दादा म्हात्रे. वेलकम दादा, सुस्वागतम. समाजसेवेचा वारसा हाताशी घेऊन समाजसेवेचं कार्य करत असताना या संपूर्ण विभागामध्ये ज्यांनी प्रत्येक तरुण मुलांना एकत्र केलं आणि तरुण पोरांच्या पाठीशी असलेला एक चांगली थाप म्हणजे आमचे सर्वांनी आदरणीय अनिकेत दादा म्हात्रे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये बाबूराव आले आणि त्यांचा बोलबाला सुरू झाला. आक्रमण एक सर्वोत्तम पर्याय असो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना त्यांनी निवडलेला आहे. धावसंख्या भरारी घेते. 52 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जय तयार. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी. या फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता साधता आली नाही. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती धावफलकावरती आहे धाबा 53 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि 53 आकड्याबद्दल जेव्हा जेव्हा आपण चर्चा करतो ना, की संपूर्ण भारतामध्ये क्रिकेटचे 53 स्टेडियम आहे, त्याच्यामधलं सर्वाधिक मोठं स्टेडियम अहमदाबाद मोढेरा येथे आहे. धावफलकावरती धाबा आहे तब्बल 53, तब्बल 2 गडी बाद. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, त्यानंतर एक सी कॉर्नर आणि एक लॉंग ऑफ. हे बॅकअप आहे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. इन सर्कल, पॉइंट, शॉट कव्हर, मिड ऑफ, शॉट स्क्वेअर लेग, इन सर्कल. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा उसळणारा बॉल. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. पण जीवन असो किंवा क्रिकेट, प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नसते, तर कधी कधी सुरुवात ही अनुभवातून असते आणि त्या अनुभवाची शिदोरी आज जय यांना खोलावी लागेल. पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. लांबी पडली इथे कमी. फलंदाजाला यावं लागेल इथे माघारी. धक्का क्रमांक लागलाय 3रा. टीम MH50 फलटण या टीमला. तुम्ही पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5. पर्व क्रमांक 5 मध्ये नाविन्यपूर्ण काय काय गोष्टी आहेत, तर दिवस रात्र खेळवली जाणारी पूरक प्रकाशामध्ये ही प्रीमियर लीग. मालिकावीरासाठी काय आहे, तर बाईक आहे. म्हणजे या गोष्टी पर्व क्रमांक 5 मध्ये नाविन्य पूर्ण आहे. ट्रॉफी जर तुम्ही पाहिली तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली अशी आकर्षक ट्रॉफी पर्व क्रमांक 5 साठी आहे. प्रगल्भाचा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, कॉमेंट्री बॉक्स वेगळा, डीजेची सुरेल साथ, ओमसा MTC live.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रसारण, एक पूरक प्रकाश, एक चांगलं क्रीडांगण, असं विश्लेषण करूया आपण या स्पर्धेचं. एका बाजूला बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आता येत आहेत MH50 फलटण या टीम साठी. जागेवरतूनच या बॉल वरती आक्रमण. समोरच्या बाजूला साइड स्क्रीनच्या बाजूने बॉल सीमारेषा पलीकडे. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. सरळ 6 धावेंसाठी
MH50 फलटणसाठी धावसंख्या वाढवणारा षटकार. संतोष आले आणि षटकारही त्यांनी मारला आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 60 धावा. बरेचसे प्रेक्षक आज या स्पर्धेला या मैदानापर्यंत येऊन पाहत आहेत, प्रत्यक्षात या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. कोणी कामावरतून आलं, घरी गेलं, फ्रेश झालं आणि त्यानंतर या मैदानापर्यंत आलेलं आहे. काही जण घर बसल्या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा प्रेमींचं सहर्ष आपण स्वागत करूया. मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. संघ मालकांचं, खेळाडूंचं, आयोजन समितीचं, क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांचं स्वागत करूया. आणि यानंतरची मॅच आपण लॉन्च करूया. यानंतरची मॅच आहे SK वॉरियर्स विपक्ष रॉयल किंग्स. आपण तयार राहा, रिपोर्टिंग करा. आपला टॉस होणार आहे. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा, आपला टॉस केला जाईल. अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजीच्या रनवे वरती ज्यांना प्रविष्ट केलंय टीम वेद वॉरियर्सने गोविंद ओव्हर नंबर 5 साठी अंतिम षटक स्लॉग ओव्हरचा आपल्या नावी. जागेवरतूनच राजेश कुराडे यांनी बॉल पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राजेश कुराडे. काय फटका खेळलाय राजेश कुराडे यांनी. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सबसे हटके 100% बॉल पाठवलाय सीमा पार. बॅट्समन आहेत राजेश कुराडे. गोषटवाडी आहे त्यांचं गाव. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतीलचा आलाय तो एक बहारदार षटकार. एका बाजूला पहा धावसंख्येचा वेग प्रचंड वाढलाय. फटका पहा. राजेश कुराडे यांची स्टाईल आहे जागेवरतून ताकदीचा वापर करायचा. जिल्हा आयकॉन म्हणून खेळलेले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूम धडाका लावतात. बॅटिंग करताना 26 वरती आणखीन एक बॉल. आता हाई बॉल भरारी घेतोय आणि निघालाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी लागोपाठचा दुसरा मोठा फटका सीमा पार. राजेश कुराडे नावाचं वादळ आणि त्या वादळाचा सपाटा षटकार. मैदानाच्या आतमध्ये धूम धडाका लावलाय गोषटवाडीच्या या खेळाडूने. नाव राजेश कुराडे. मैदानाच्या आतमध्ये आपण खेळलेला फटका पाहतच राहिले आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. धावसंख्या आता भरारी घेते. मोठ्या फटक्यांचा कहर धावसंख्येला येतोय बहर. 72 धावा. आणि पहा प्रेक्षक वर्ग किती मनमुराद आनंद घेत आहेत राजेश कुराडे यांच्या बॅटिंगचा. प्रेक्षकांना काय आवडतं? प्रेक्षकांना चांगले चौकार षटकार बघायला आवडतात. प्रेक्षकांना चांगल्या विकेट्स बघायला आवडतात. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला प्रेक्षकांना आवडतं. या सर्व काही गोष्टी प्रेक्षकांना बघायला आवडतात. प्रेक्षकांना संघर्ष बघायला आवडतो. त्याचमुळे की काय क्रिकेट हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा आहे. 72 धावा 3 गडी बाद. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक आहे. प्रेक्षकांचा जल्लोष किती आहे. एन्जॉय करतायत स्पर्धेला. 32 वरती बॅटिंग करतायत. बॉल सोडून दिलाय. दडपण आहे, प्रेशर आहे. पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज गोविंद यांना स्वतःच्या वाटा स्वतःला शोधाव्या लागतील. ज्या विजयाच्या दिशेने जातील गोविंद तयार. अंगावरती येणारा बॉल. राजेश कुराडे यांचा आणखीन एक आक्रमण, परंतु यावेळेला बॉल नो +1 अशा धावा मिळतील. 2 डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. आता यानंतरचा बॉल फ्री हिटचा आहे आणि एका बाजूला गोविंद यांच्यावरती थ्रो गोलंदाजी आहे. चक्क गोलंदाज म्हणून इथे गोविंद आढळलेले आहेत. पॅनल्टीच्या 5 धावा, नोची 1 आणि आताची सिंगल म्हणजे टोटल 7 धावा. 7 धावा म्हणजे बोनस पॉइंट आहे आणि चक्क गोलंदाज म्हणून पंचांना इथे आढळलेले आहेत. गोविंद त्यांना थांबवलेला आहे. यानंतरचा बॉल फ्री हिट आहे आणि त्यांचे उर्वरित बॉल टाकण्यासाठी 81 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि त्यांचे उर्वरित बॉल हाताळण्यासाठी आणि खास करून MH50 फलटणचे जे अतिरिक्त खेळाडू आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये पप्या जे नाशिक वरतून आलेले आहेत म्हणजे पहा. आणि फक्त पाटण तालुका प्रीमियर लीग साठी आज त्यांना संघामध्ये जागा मिळाली नाहीये, परंतु कॉमेंट्री बॉक्स मधून खेळाडूंची तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पुरवतायत. म्हणजे याच्यातही मोठा आनंद आहे.
आणि तो पप्या आनंद घेत आहेत. नाशिक वरतून आलेले आहेत, संघ चांगला खेळतोय, इथून ते आनंद घेत आहेत. परंतु एका बाजूला गोविंद यांचे उर्वरित बॉल हाताळले, रेफर केले तिसऱ्या पंचाकडे, रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी. ओके, गोविंद यांचे बॉल टाकण्यासाठी भागवत आलेले आहेत. भागवत बागल हे उर्वरित बॉल टाकण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत. दडपणाखाली हे षटक आहे, कारण एका बाजूला वेद वॉरियर्सने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर ओसंडून केलेल्या धावा खर्च आतापर्यंत जर आपण पाहिल्या ना तर 81 धावा खर्च केलेल्या आहेत. MH50 फलटण या टीमने बॅटिंग जबरदस्त केलेली आहे. आजच्या दिवसातली सर्वाधिक मोठी धावसंख्या कोणी उभारली आहे? MH50 फलटण या टीमने उभारलेली आहे. 81 धावा. पा रेकॉर्ड बनतात ना ते मोडण्यासाठी बनतात, आणि आता आजच्या दिवसातला रेकॉर्ड मोडलेला आहे. 78 धावांचा रेकॉर्ड होता, तो मोडीत कुणी काढला? MH50 फलटण या टीमने काढलाय. योग्य बॉल आहे आणि यानंतर पुढचे बॉल हाताळावे लागतील. चला, विनंती, आपण वेळ घेऊ नका. आणि टॉस साठी आपण आलात का? यानंतर SK वॉरियर्स आणि रॉयल किंग्स, आपल्याला विनंती, आपण रिपोर्टिंग करा, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 3 बॉल. राजेश कुराडे यांनी बॉल हवेत खेळलाय, लॉंग गॉपला, लॉंग अँड स्ट्रॉंग. समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो आगानी. राजेश कुराडे काय बॅटिंग करतायत, बॅटिंगचा झंझावात बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा आतापर्यंत. 39 वरती बॅटिंग करतायत. हा वाईट बॉल आहे. एका बाजूला गोलंदाजाला आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. वीज पाण्यामध्ये असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो, त्याला साथ घालावी लागेल गोलंदाजी करताना. भागवत यांना प्रतिभा आहे, क्षमता आहे, चांगला खेळ करावा लागेल. परंतु इथे काय घडतंय? नो बॉल पंचांनी सांगितलंय, बीमरचा आहे आणि पुन्हा फ्री हिट आहे. सर्व काही गोष्टी आता विपरीत घडतायत वेद वॉरियर्स या टीमच्या बाजूने जर आपण सामना पाहिला ना, परंतु हिमतीने खेळावं लागेल. भागवत तयार. 40 वरती बॅटिंग करतात राजेश कुराडे. आक्रमण याही बॉल वरती, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, फ्री हिटचा बॉल लगेच फेकावा लागेल. दुसरीचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे धाव थांबवलेली आहे. रनच घेतली नाहीये, म्हणजे एकही धाव घेतली नाहीये. प्रयत्न केले होते धाव घेण्याचा, परंतु एकही धाव इथे राजेश कुराडे यांनी पूर्ण केली नाही. म्हणजे संकेत हेच दिले की इथून पुढचे जे उर्वरित बॉल आहेत ते मिस स्ट्राईक करणार आहे. शेवटचा 1 बॉल, 90 धावा धाव फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भागवत तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं दिशा खराब, पुन्हा टाकावा लागेल. एखादा दिवस एक आशा घेऊन येतो, एक अनुभव देऊन संपत असतो, परंतु सत्र क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. सत्र क्रमांक 2 अजून बाकी आहे. कोलवा टप्प्याचा बॉल, म्हणजे या प्रकारची गोलंदाजी करणं फार महत्वाचं होतं. दिशा, टप्पा दोन्ही काही गोष्टी चांगल्या होत्या. 1 धाव आलेली आहे या बॉलच्या पाठीमागे. प्रथम बॅटिंग करताना MH50 फलटण या टीमने बनवलेल्या आहेत धावा. एक्क्याण्णव धावा, 92 धावांचं लक्ष आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. वेद वॉरियर्स आपल्यासाठी, आणि आपण टॉस करूया. SK वॉरियर्स विपक्ष रॉयल किंग्स. या दोन्ही कॅप्टन SK वॉरियर्स आणि रॉयल किंग, दोन्ही कॅप्टन या. बोथ द कॅप्टन्स SK वॉरियर्स आणि रॉयल किंग. SK वॉरियर्स कॅप्टन, SK वॉरियर्स या. मी विनंती करेल टॉस करण्यासाठी आमचे युवा नेते सन्माननीय आदरणीय अनिकेत दादा म्हात्रे साहेब विनंती करेल आपण कृपया यावं. त्याचबरोबर आमच्या निखिल दादा पाटील, आमचे सुरज दादा म्हात्रे साहेब, प्रतीक दादा पाटील साहेब विनंती करेल. आपला विशू दादा प्लीज आपण सर्वांनी या.
कॉल कोण मागणार आहे? रॉयल किंग छापा काटा दादा, स्पिन दी कॉइन. छापा कॉल आहे. काटा टॉस जिंकला, आता निर्णय. फलंदाजी. कसा परफॉर्मन्स राहिला टीमचा ओव्हरऑल? टीमचा चांगलाच आहे आणि आता पण या मॅचला चांगला करेन. किती मॅच खेळलात, किती जिंकलाय? 2 मॅच खेळले, 2 जिंकले. वाव, म्हणजे ही मॅच खूप महत्वाची. कोणाला बसवताय, कोणता नवीन खेळाडू? नाही, डिसाईड नाही झाला, करेल. 30 टीम खेळत असतील कदाचित. टॉस जिंकलाय, गोलंदाजी बॅटिंग. काय बोलतोस, तुझ्या टीमचा कशा पद्धतीने आतापर्यंतचा प्रवास राहिलाय? नक्कीच आम्हाला 100% एफर्ट्स देत आहेत प्लेयर, त्याच्यामुळे गेम चांगला. थँक्यू सो मच दोन्ही टीम, ऑल दी बेस्ट. दादा, पाटण तालुक्याचं क्रिकेट हल्ली मैदान कोणाला भेटत नाही, पण आमचं क्रिकेट कंटिन्यू राहण्यामध्ये तुमचा महत्त्वाचा वाटा आहे, कारण की हे मैदान खेळण्यासाठी आम्हाला तुम्ही उपलब्ध करून देता मैदान. दादा, आज नाईट स्पर्धा आहे, भूमिपुत्र आणि खास करून आम्ही आपण पाहिलं तर हे सर्व खेळाडू क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र होतात आणि क्रिकेट सर्व खेळाडूंना एकत्र करतात. कसं वाटलं दादा स्पर्धेला येऊन आणि काय भावना आहेत? पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 या संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की नवी मुंबई एक असं शहर आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जे लोक आहेत या ठिकाणी वास्तव झालेले आहेत आणि क्रिकेटच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मग कोकणातले असतील किंवा विदर्भातले लोक असतील, असे सर्व एकंदरीत लोक एकत्र येतात. क्रिकेटच्या माध्यमातून जे आहे आपण सर्व एकत्र येतो, त्याबद्दल मी सर्व या पाटण तालुका प्रीमियर लीगच्या आयोजकांचं, विशेषतः शिवा याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी आपण केलं. त्यासोबत आपण ग्राउंडचा उल्लेख केला, त्याबद्दल आपल्याला मी सांगू इच्छितो की या ठिकाणी नाईट स्पर्धा ही पहिल्यांदाच होते आणि होईल की नाही यासाठी जी शाशंका होती ती पूर्ण करण्याचं काम शिवा यांनी केलं आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अजून नाईट स्पर्धा या ठिकाणी होतील अशी मी शुभेच्छा देतो. आणि शिवा, आपल्याला पाटण तालुक्याच्या सर्व या ठिकाणी युवकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कधीही आपल्याला ग्राउंड लागलं तर निश्चितच माझ्याकडून जे आहे आपल्याला अवेलेबल करून देण्याचं काम राहील. आणि येणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व जे संघमालक असतील किंवा मग सर्व खेळाडू असतील त्यांना सर्वांना मी या ठिकाणी माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने, RSA गोटिलीच्या वतीने मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपण मान सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून आपलं या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच, मनापासून आभार. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं कृपया. अतिथी देवो भव, आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान सत्कार करणं हेही या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा मी पाटण तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं करत आहोत. कारण की मगाशीच दादांनी उल्लेख केला की या मैदानामध्ये डे नाईट होईल की नाही हे प्रश्नचिन्ह होतं, मात्र या प्रश्न आता ओपन झाले आणि डे नाईट स्पर्धा या मैदानामध्ये होते, निश्चित होते. आणि तदनंतर आपण पाहिलं तर येणाऱ्या दिवसामध्ये बऱ्याचशा स्पर्धा तुम्हाला खेळवताना दिसतील. बॉस, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आज आपण पाहिलं तर वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत, तर आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करू इच्छितो. अर्थातच आमचे युवा नेते, बऱ्याच खेळाडूंना, बऱ्याच तरुणांना एकत्र करणारे व्यक्तिमत्व आहे. समाज कार्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संपूर्ण समाजाला एक चांगला संदेश देत असताना आमच्यासाठी महत्त्वाचं व्यक्तिमत्वाने ज्यांनी पाटण तालुका क्रिकेटसाठी महत्त्वाचा सपोर्ट केला आहे ते आमचे सन्माननीय अधोनीय अनिकेत दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान करतो. दादा, विनंती करेल आपण कृपया यावं. हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. तिकडे बसा. राहुल दादा पेंढारकर साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करत आहोत. अनिकेत दादा म्हात्रे साहेब आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. या सोहळ्याची शोभा त्यांनी वाढवलीत आणि तदनंतर आपण पाहिलं तर या मैदानाचा इतिहासही त्यांनी सांगितला आणि तदनंतर आपण पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी आम्ही आहोत याही गोष्टी त्यांनी सांगितल्या. माणूस आपण पाहिलं तर एक साधं राहणीमान, डाऊन टू अर्थ राहणीमान म्हणजे काय याचं एक जिवंत उदाहरण. मी विनंती करेल पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय निखिल दत्त पाटील साहेब, आपण या कृपया. आम्ही आभार व्यक्त करतो निखिल दादा पाटील साहेब, थँक्यू. आदरणीय सूरज दादा म्हात्रे साहेब असतील, प्रतीक दादा पाटील साहेब असतील किंवा आमचा विशू दादा असेल, सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच.
पहिला डाव संपलेला आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे आणि अखेरकार हा बॉल पाठवलाय 6 धावेंसाठी. हा मोठा टोला आलाय, आशा पल्लवित करणारा हा षटकार आहे, कारण धावसंख्या मोठी आहे. 92 धावांची चिरफाड करायची आहे आणि आजच्या दिवसातला या प्रीमियर लीगचा सर्वाधिक मोठा स्कोर MH50 फलटण या टीमने उभा केलेला आहे आणि त्या धावसंख्येची चिरफाड आता वेद वॉरियर्स या टीमला करायची आहे. आणि हा बॉल पाठवलाय सीमा पार. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला ढेबेवाडीचे सुनील सागावकर आणि दुसऱ्या बाजूला नितीन कुंभार ही जोडी मैदानाच्या आत. एका बाजूला गोशेटवाडीचे राजेश कुराडे. अशी लढत पाहायला मिळेल. पंचाने सांगितलं दिशा आहे कराप्पा. हे 2 असे खेळाडू आहेत जे प्रतिभावंत आहेत. पण सुनील सागावकर यांचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार महत्वाचं आहे आणि अखेरकार आपल्या स्टाईलने हा फटका खेळलाय आणि याही बॉल वरती मोहर लागली आहे. सरळ 6 धावेंसाठी बॉल सीमा पार. धावा येतील 6. आलाय तो एक चांगला बहारदार षटकार. सुनील सागावकर तुफानासारखी बॅटिंग आणि याच नावाने त्यांना ओळखलं जातं आणि त्याच प्रकारे त्यांनी बॅटिंग करायला तर सुरुवात केलेली आहे. राजेश कुराडे यांच्यावरती आक्रमण केलंय. पहिल्याच 5 बॉल मध्ये 20 कुठल्यात. राजेश कुराडे तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हाही बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी तू थोडासा सबर कर लिए, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. आणि स्वतःची वेळ स्वतः आणलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये तब्बल ठोकले 4 षटकार. 26 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये राजेश कुराडे यांच्यावरती भीषण हल्ला. आगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी है. वेद वॉरियरची बॅटिंग अजून बाकी आहे. पहिल्या एका षटकाचा खेळ संपलाय. 26 धावा पॉवर प्लेचं षटक अक्षरशः फोडून काढलंय आणि 26 धावा कुठलेल्या आहेत वेद वॉरियर्स या टीमने. या मॅच मध्ये ती रंगत आहे, या मॅच मध्ये ती धमक आहे, या मॅच मध्ये चमक आहे, या मॅच मध्ये संघर्ष पराकोटीचा आहे. कारण सामना असाच रंगलेला आहे. मोठ्या धावसंख्येचा सामना. आता 24 बॉल 66 धावांची गरज आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये कुठलेल्या आहेत धावा 26. वेद वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगची धमक दाखवताना एका बाजूला नितीन आणि एका बाजूला सुनील. सुनीलने 3 षटकार खेळले, नितीनने 1 षटकार खेळलेला. असं विश्लेषण आपण करूया. 24 बॉल 66 ची गरज. शंकर ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज सुनील तयार. माफ करा नितीन. नितीन यांनी हा बॉल जागेवरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल पकडण्याचा अंदाज चुकला. बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये अंदाजावरती अवलंबून आहेत. एखादा अंदाज चुकला ना जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी चुकत जातात. क्रिकेटमध्ये तसंच आहे. झेल घेण्याचा योग्य अंदाज तुम्हाला बांधावा लागतो. अंदाज ही तुमची कल्पना आहे, परंतु तुमच्या जीवनातला अनुभव हे तुमचं सत्य आहे आणि त्या अनुभवाची सांगडच घालावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला 27 धावा जीवनदान मिळालंय. स्ट्राईक वरती कोण आलाय तर ढेबेवाडीचा तुफान सुनील सागावकर. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मोठी उमेद. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती आणि त्याच उमेदेवरती वेद वॉरियर्ससाठी हा सामना. सुनील सागावकर जागेवरतूनच बॉल टर्न करतायत आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. 6चा लगान वेद वॉरियर्ससाठी सुनील सागावकर यांचा. सुनील सागावकर मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावतायत. राजेश कुराडे यांनी जी बॅटिंग केली त्या बॅटिंगचं प्रतिउत्तर. आता सुनील सागावकर या नावाची सुनामी आली आहे आणि त्या सुनामीचा कहर पहा. पहिल्या डावामध्ये राजेश कुराडे नावाचं वादळ आलं होतं. आता दुसऱ्या डावामध्ये सुनील सागावकर या नावाच्या सुनामीचा उद्रेक झालाय आणि त्या धावा प्रथम आपण जाऊया. धावा धावफलकावरती आहे 33 धावा 0 गडी बाद. एका बाजूला शंकर यांच्यावरती भीषण हल्ला चढवला गेलाय. धावा आलेल्या आहेत 22 बॉल 59 धावेंची गरज आहे. सुनील सागावकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. जहां बड़े बड़े स्कोर होते हैं ना वहां अच्छे खिलाडी खडे होते आणि मैदानाच्या आतमध्ये सुनील सागावकर लढतायत. एका बाजूला टीम MH50 फलटण या टीमला विकेटसाठी जाळं विणावं लागेल. महत्वाची विकेट कोणती आहे? सुनील सागावकर आणि सुनील कुंभार.
जागेवरतून हाई बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सुनील सागावकर मॅन फ्रॉम ढेबेवाडी. आणखीन एक बॉल पाठवलाय सीमा पार. सुनील सागावकर मैदानाच्या आतमध्ये. विजय सारखी लखलखणारी बॅटिंग. 5 बॉल 5 षटकार सुनील सागावकर. 5 बॉल मध्ये 5 षटकार मारले सुनील सागावकर. 6वा मारतील का? आणि पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये एक अनोखा विक्रम रचतील का? जे बॉल सुनील सागावकर यांनी खेळले ना ते बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेले आहेत. 5 बॉल 5 षटकार. 30 वरती बॅटिंग करतायत. काय स्ट्राईक रेट आहे या खेळाडूचा. 39 धावा 0 गडी बाद. एका बाजूला शंकर यांना आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे. त्याचबरोबर दादासो जाधव यांचं आगमन आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत आणि त्यांना वाढदिवसाचे आपण देऊया लक्ष लक्ष शुभेच्छा. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 6वा षटकार येणार का? सुनील सागावकर यांनी मारलेत पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल फेस करत असताना 6 षटकार. सुनील सागावकर यांच्या झुंजार खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या. माझा फटका म्हणजे 440 चा झटका. सुनील सागावकर 6 बॉल 6 षटकार मारलेत पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये. एक अनोखा विक्रम केलाय. पाटणचा तुफान मैदानाच्या आतमध्ये तुफान बॅटिंग करतोय. काय बॅटिंग केली आहे. विक्रम साळुंके यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने आलेलं आहे. आणि 5 तुफानासारखी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा धावफलकावरती शंकर तयार. हाई बॉल पाठवलाय 7वा षटकार सुनील सागावकरच्या बॅट मधून. मित्रांनो बॅटिंग आवडली असेल ना तर सुनील सागावकर साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. पाटणचा तुफान मैदानाच्या आतमध्ये तुफानी बॅटिंग. आज कुछ तुफानी करते. याच विचारधारेने मैदानाच्या आतमध्ये सुनील सागावकर आले आणि तुफानी बॅटिंग केली आहे. 42 धावा 7 बॉल मध्ये. म्हणजे कमी बॉल मध्ये अर्धशतक येईल का याच्याकडे आता सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. 8 धावा दूर आहेत. आणि काय बॅटिंग केली सुनील सागावकर. सुनील सागावकर आज रात्रीमध्ये सीमारेषेने बॉलला आपलंसं केलंय. एका बाजूला राजेश कुराडेने सीमारेषेला आग लावली. आता सुनील सागावकर सीमारेषेला आग लावतायत. सर्वाधिक जलद अर्धशतक पाटण तालुका प्रीमियर लीगचं होईल का? क्रिकेटच्या इतिहासामध्ये हा एक इतिहास रचला जाईल का? भवानीनगर सळवे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज या चांगल्या बॅटिंग साठी. विक्रम साळुंके यांच्या वतीने आणखी 100 रुपये आलेले आहेत. पारितोषिकांची उधळण आणि 8वा बॉल सीमारेषा पलीकडे 48 वरती बॅटिंग करतायत. 8 बॉल मध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अशा प्रकारचा विक्रम घडला की माहिती नाही, परंतु टेनिस बॉल क्रिकेट मध्ये हा विक्रम घडणार आहे. 8 बॉल मध्ये कुठलेले आहेत 48 धावा. 8 बॉल 48. सुनील सागावकर वाडी. हॅलो चेक. पप्पू पाटील यांच्या वतीने अर्धशतकी खेळी जर पूर्ण केली. 57 धावा आहेत 0 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 बॉल 35 ची गरज आहे. काही वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी येत आहेत. पप्पू पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एबी लकी यांच्या वतीने 500 रुपये. जर हा सामना वेद वॉरियर्सने जिंकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुनील सागावकर यांच्यासाठी 48 वरती बॅटिंग करतात. 8 बॉल 8 षटकार. काय इतिहास रचला या पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. सर्वाधिक जलद अर्धशतक क्रिकेटच्या इतिहासामधील होईल का याची उत्कंठा आता शिगेला लागलेली आहे. 8 बॉल 8 षटकार मारलेत. आता 18 बॉल 35. एका बाजूला गोलंदाजीमध्ये प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल MH50 फलटण या टीमला.
असं म्हटलं जाताना ज्या कोशिशों का कद बडा होता है वहा नसीब को झुकना पडता. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं. प्रेक्षक वर्गांच्या नजरा या मॅच वरती खेळलेल्या आहेत कारण सामना तसाच रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. काय संघर्ष आहे. 92 धावांचा पाठलाग करताना 2च ओव्हर मध्ये कुटलेले आहेत धावा 57. नाना गोटे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची उधळण कौतुकाची थाप खेळाडूंच्या पाठीवरती पडतीये. परंतु ओव्हर नंबर 3 साठी संजय देसाई यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आज पारितोषिकांची उधळण आहे. खेळही तसाच केलाय. बाबूराव पाटील यांच्यावरती आता फार मोठी जबाबदारी या ओव्हरची आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. दर्द सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निकर जाता है आणि तो संघर्ष आज MH50 फलटणला करावा लागेल. कार्पेटचा फटका खेळला. एक धाव काढून सुनील सागावकरांना स्ट्राइक दिलाय. सुनील सागावकर 9वा बॉल बाहेर पाठवणार का आणि वीरेंद्र सहवाग स्टाईल आपला अर्धशतक पूर्ण करणार का. सेल्फी साठी काही लहानगे मैदानाच्या आतमध्ये गेले. चिकू सेल्फी साठी गेलेले आहेत. आता तालुक्याचा खेळ आता बदलत चाललेला आहे. आता तालुक्याच्या खेळाला मोठी उभारी मिळते. आपण खुल्या गटामध्ये ज्या गोष्टी पाहतो ना त्या आता आपण तालुक्याच्या क्रिकेटमध्ये पाहतोय. प्रेक्षक वर्ग सेल्फी घेण्यासाठी चिकू मैदानाच्या आतमध्ये गेले होते. पाहे लहानगे पाहे छोटा लहानगा चिकू त्याचं नाव आहे आणि पाच सेल्फी घेतोय सुनील सागावकर यांच्या सोबत. एकदा जोरदार टाळ्या. आज सुनील सागावकर पाटण तालुक्याचं तुफान मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. एका बाजूला बाबूराव पाटीलनी चांगला बॉल टाकलाय. मॅच खेचून आणतील का मॅच बनवतील का. हो आज बनवावंच लागेल. आज लढावं लागेल. अभी नहीं तो कभी नहीं. एका बाजूला सुनील सागावकर बॅटिंग करतात. 48 वरती 8 बॉल खेळलेत. 8 षटकार मारलेत. बाबूराव पाटील तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. सुनील सागावकर यांचा बॉल हवेत आणि विकेटचं पतन. सुनील सागावकर निराश. अर्धशतकाने हुलकावणी दिली. 8 बॉल 8 षटकार मारले. 9 बाहेर मारायला गेले. लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागतोय. परंतु मित्रांनो सुनील सागावकरचा संघर्ष आवडला असेल ना तर एक क्रीडाप्रेमी म्हणून जोरदार टाळ्या. 9 बॉल 48. सुनील सागावकर नावाप्रमाणे आज केली आहे बॅटिंग. प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग कुणी केली आहे. सुनील सागावकर यांनी केली आहे. 8 बॉल मध्ये 48 कुठल्या. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाज सुनील सागावकर. ढेबेवाडी ते नवी मुंबई प्रवास का केला हे सुनील सागावकर यांनी आपल्या खेळाने दाखवून दिलं. 48 कुठल्या. कपिलजी माठे यांच्या वतीने 101 रुपये. माठेकर यांच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक आणि हा तो पहा फटका फसला. लांबी कमी पडली आणि बाबूराव पाटील अडचणीच्या काळामध्ये संघासाठी धावून आले. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकला होता आणि त्याच वेळेस मात्र बाबूराव पाटील यांनी टिपलेली ही विकेट. निराश हताश सुनील सागावकर फटक्यावरती. परंतु अखेरकार MH50 फलटणला मिळाले मोठी विकेट. सुनील आळेकर साहेब SK वॉरियर संघ मालक आहेत. त्यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक सुनील सागावकर यांच्या खेळीसाठी. हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा चिरली आहे. तलवारीच्या धारेने बॉल सीमा पार चौकार. समीकरणामध्ये मोठा बदल होतोय. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू हळूहळू वाढत चाललेली आहे. खेळही खेळाडूंचा बहरत चाललाय. एका बाजूला पहा राहुल आले आणि त्यांच्या बॅट मधून हा चौकार आला. 15 बॉल 30 धावांची गरज आहे. परिंदे को मंजिल मिलेगी फैले हुए उसके पंख बोलते. अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश जिसके हुनर बोलते. आणि आज हुनर बोलणं फार महत्वाचं आहे. 15 बॉल 30 ची गरज. मॅच वरची पकड. काय सामना रंगलाय. जर या 92 धावा बनल्या ना तर हा सामना असा असेल ज्या मॅच मध्ये 180 धावा बनतील त्याही पेक्षा अधिक बनतील. परंतु काय दडलं इथून पुढच्या 15 बॉलच्या पाठीमागे. हृदयाची धडधड पाठीराख्यांची वाढू लागली आहे. काळजाचा ठोका चुकतोय. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे काय घडतंय. खेळाडूंची तळमळ सुरू आहे. जागेवरतून हाई बॉल पाठवलाय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे. तडक फडक बेधडक कडक आला या बॉल वरती षटकार. बॉल सीमा पार.
राहुल पाटील यांच्या बॅट मधून हा मोठा टोला आलाय, बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. आज या मॅच मध्ये प्रेक्षकांना काय बघायला मिळालं? फटक्यांचं रात्रीचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. प्रत्येक बॉल प्रेक्षकांना आकाशात बघायला लागतोय, म्हणजे दिवसा नव्हे तर आता रात्री चांदणं चमकायला लागलंय आणि फटक्यांचं चांदणं या दोन्ही संघातील खेळाडूंनी शिंपलेलं आहे. 14 बॉल मध्ये आता 24 ची गरज आहे. काय मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच दिवशी पाटण तालुका प्रीमियर लीगची पोच पावती आहे, म्हणजे अजूनही 2 रात्रीचा खेळ बाकी आहे. आजची पहिली रात्र. 16 बॉल मध्ये फक्त सिंगल किती आल्या? 3 आल्या, 1 वाईड आल्या. बाकी धावा चौकार षटकारानेच आलेल्या आहेत. 10 षटकाराने एकच चौकार आहे. पण नितीन भाऊ ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत आणि हाई बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट साठी या बॉलची पडताळणी केली जाईल, परंतु काय फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. राहुल पाटील नितीन कुंभार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली चमक दाखवते. एका बाजूला MH50 पलटणला चांगला खेळ करावा लागेल. आणखीन 1-2 विकेट कशा टिपता येतील याचा प्रयत्न करावा लागेल. दोन्ही संघ प्रयत्नवादी आहेत. तुम्ही पाहताय पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5. दैदिप्यमान आयोजन, क्रीडा रसिकांसाठी मेजवानी देखील आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणारी प्रीमियर लीग. योग्य बॉल आहे. चला पुढील बॉल प्रगतीपथावरती आणा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण लगेच आका. हा तो षटकार होता फुलटॉसला आणि फुलटॉस बॉलचा घेतला आस्वाद. राहुल पाटील यांनी बॉल पाठवला सीमापार. बाबूराव पाटील तयार. काही बॉल चांगले टाकलेले आहेत. 14 बॉल 24 ची गरज. आपण करेक्शन करूया, समीकरणामध्ये बदल आहे. 13 बॉल 18 ची गरज. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. सामना बनतोय दोन्ही संघांसाठी. 13-18 ची गरज. शेवटचा बॉल फार महत्वाचा असेल. बाबूराव पाटील तयार. प्रतिभावंत खेळाडू आहेत, परंतु आज चांगल्या खेळाचं कौशल्य त्यांना सादर करावं लागेल. जागेवरतूनच हा बॉल येतोय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. काय फटका खेळलाय. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं, आणि इरादे मजबूत ठेवले या बॉल वरती आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. रातों की रानी नशे में चूर है, अरे कौन कहता है अब ये फासला दूर है. येणारे 12 बॉल 12 ची गरज. 12 बॉल 12 ची गरज आहे. 12वे खेळाडू प्रेशर मध्ये येतात, कारण त्यांनाही वाटतंय की आपल्या खेळाडूंनी चांगला खेळ केला पाहिजे. परंतु काय सामना रंगला यार, जबरदस्त. 12 बॉल 12 ची गरज. हा तो शेवटचा षटकार होता. जागेवरतून पाठवला बॉल सीमारेषा पलीकडे. बॅकफूट वरती जात बॉल सीमा पार. 12 बॉल 12 ची गरज. सामना बनवू शकतो, परंतु हा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. 11 बॉल 12 ची गरज. विलास आलेले आहेत. विलास आले आणि संघाला विकेट मिळवून देत आहेत. मी मनापासून अधिक स्वागत करेल मिस्टर KTPL 2.0, मिस्टर KT RBPL KSKPL चा मालिकावीर आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मान्सून ब्लास्टचा मालिकावीर, अर्थातच कराड टेनिस क्रिकेटचा बकासूर राजू कंक. तुमचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. विनंती करेल आपण या व्यासपीठावरती या. संपूर्ण कराड टेनिस क्रिकेटचा बकासूर राजू कंक आपलं मनापासून अधिक स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे पत्रकार मित्र सुशांत भिशे आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. बरेचसे क्रीडा प्रेमी खेळाडू या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. आता 11 बॉल 12 ची गरज आहे. 80 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. निराश होते आपल्या फटक्यावरती. माघारी येत आहेत. नितीन कुंभार माघारी आलेले आहेत, परंतु आपलं काम त्यांनी चांगलं केलंय. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी क्रमांक 4 वरती आदिक काटकर, झुळेवाडीचे मैदानाच्या आतमध्ये.
आक्रमण करण्याचा प्रयत्न, वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, एक सिंगल धाव आली आहे. पहा गोलंदाजी करताना विलास यांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी करण्यासाठी आले, परिस्थिती अनुकूल नव्हती, परिस्थिती बिकट होती. अशा परिस्थितीमध्ये आता एक तिखट मारा केलाय. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय, संघाला बाहेर काढावं लागेल. आज स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल. ज्या गोष्टींमध्ये विलास तरबेज आहेत ना, त्या गोष्टी आज कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. समीकरण झपाट्याने बदलतंय. 10 बॉल 11ची गरज. विलास तयार. हा फटका समोर खेळलाय, बॅक टू द बॉलर, धाव मिळणार नाहीये. आता MH50 फलटणही सामना बनवतोय. आणि बा सुनील सागावकर यांनी 8 बॉल 8 षटकार मारले. ओमसाई MTC live.in ने ते अपलोडही केलेलं आहे. क्या बात आहे, म्हणजे किती फास्ट. जागेवरतून बॉल मिड विकेटला, सीमारेषा पलीकडे, सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावेंसाठी बॉल सीमा पार, चौकार. धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 85 धावा समीकरणामध्ये बदल होतोय. पा विलासांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु राहुल पाटील यांनी बॉल पाठवला सीमा पार आणि संघाला विजयाच्या उंबरट्यापर्यंत घेऊन गेलेले आहेत. वक्त से लढकर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आज वेळ बदलता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही, प्रयत्नवादी व्हावं लागेल. क्षेत्ररक्षक जातील, एक्स्ट्रा कव्हरला एका हाताने बॉल अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. राजेश कुराडे आले, तळमळ दाखवली, पंचांगडे अपील केली, परंतु पंचांनी दाद फेटाळलेली आहे. एका धावेचं रूपांतर तत्परतेने चातुर्याने 2 धावेमध्ये केलं, परंतु राजेश कुराडेंनी काय क्षेत्ररक्षण केलं. वेगाने आले, एका हाताने बॉल अडवला आणि त्याच हाताने लगेच फेकी केली. आमचे रोहन येळवे त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. खास ज्यावरून अजूनही या मॅच सोबत ते जोडलेत, त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेत. थँक्यू सो मच रोहन भाऊ येळवे. आता येणारे रिव्ह्यू घेतलेला आहे. त्याचबरोबर मिसेस मोहने यांच्या वतीने सुनील सागावकरांच्या खेळीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जीपे झालेलं आहे आणि बॅट्समन नोट आउट आहे. चला यानंतर आता येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 5. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही, प्रयत्नवादी व्हावं लागेल. आता रिव्ह्यू संपलेला आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आता 7 बॉल 5 धावेंची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल दोन्ही संघांना. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. 1 धाव आलीये. आता 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 4. कल्पक बुद्धिमत्ता, चांगला खेळ याची सांगड घालावी लागेल. टीम मीटिंग बोलवलीये. 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि आता तो निर्णय टीम MH50 फलटण घेईल का? अंतिम षटकाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावरती देईल? प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला पाहण्यासाठी 600 प्रेक्षक जी माहिती आमच्यापर्यंत मिळते या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. कारण सामना तसाच झाला. पहिल्या डावामध्ये बनल्या 91 धावा, दुसऱ्या डावामध्ये बनलेले 88 धावा. हे क्रीडाप्रेमी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही प्रीमियर लीग पाहण्यासाठी आलेले विविध गावातील, विविध तालुक्यातील, काही भूमिपुत्र किंबहुना काही या नवी मुंबईच्या नगरीमध्ये राहणारे हे अध्यक्ष तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे क्रीडाप्रेमी पहा, कोणी बसलेला आहे, कोणी उभं राहिलेलं आहे. मच्छर चावतीये, परंतु आम्हाला क्रिकेटची प्रीमियर लीग बघायची आहे. पहा महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणे आलेला आहे. लहान मुलं देखील स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. परंतु येणारे 6 बॉल महिला देखील आवर्जून ही प्रीमियर लीग पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही महिलांचंही कौतुक. स्वतः संघ मालक, बरेचसे संघ मालक आज या प्रीमियर लीगचा आस्वाद घेत आहेत. आणि आज संघ मालक गोलंदाज म्हणून आलेले आहेत. जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. 6 बॉल 4चा बचाव एका बाजूला आहे. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. ती वेळ बदलेल का? टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न केलाय, आलाय तो डॉट.
संघ मालकांचा चांगला बॉल. आता 5 बॉल 4 ची गरज. कुणाला थांबवलंय? ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती राहुल पाटील यांना बांधून ठेवलं या बॉलच्या पाठीमागे. 5 बॉल 4 ची गरज. हृदयाची धडधड आता हळूहळू हळू वाढू लागलीये. अखेरकार विजयाचा कळस रवणारा फटका खेळलाय राहुल पाटील यांनी आणि हा सामना जिंकून दिलाय. टीम वेद वॉरियर्स या टीमला एका टीमने सामना जिंकला, परंतु MH50 फलटण या टीमने मन जिंकली. दोन्ही संघांच्या संघर्षाचा सलाम खेळाला. मालक आले आणि खेळाडूला उचलून घेतलं. दोन्ही संघांच्या खेळाच्या संघर्षाला आमचा सलाम आहे. एका टीमने मॅच जिंकली, परंतु एका टीमने मन जिंकली. टीम MH50 फलटण, आपण हे संघर्ष चांगला केलात. मॅन ऑफ द मॅच अर्थातच निलेश सर सुनील सागावकरच असणार, राईट? पाटण का तुफान. येस, सुनील सागावकर या. आज वाढदिवस साजरा केला जातोय. आपण पाहिलं तर दादासू जाधव साहेब यांचा वाढदिवस, म्हणजे शिवा जाधव बॉस यांचे आपण पाहिलं तर बंधू, आणि त्यांचा वाढदिवस. एक उत्तम आयोजक आहेत ज्यांच्या माध्यमातून यंदाचं आयोजन आपण पाहिलं तर जरूर डेट्स खालीवर झालं. यंदाचं आयोजन